बदलापूरमधील शाळेत 13 ऑगस्ट रोजी 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला। ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला। बदलापूरमधील नागरिक रस्त्यावर उतरलेत। बदलापूर येथील रेल्वे स्थानकावरही अनेक आंदोलक जमा झाले असून त्यांनी रेल रोको आंदोलन केलंय। आता या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केलाय। जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात। 4 वर्षांच्या मुलींवर जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे। वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर, आज लहान मुलींवर, म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही, महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही, जायचं तरी कुठे। आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाहीये। FIR दाखल करायला एवढा वेळ लावला जातो, 4 दिवस लागतात कॉग्निझन्स घ्यायला। तर आज समाज पक्ष सोडा, पण समाज कुठे चाललाय। आणि मला एक सांगा, जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय, जेव्हा त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो, त्यांची पदयात्रा काढली जाते, तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल? हेच होणार आहे ना समाजात। जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्याचं समर्थन करतं, तेव्हा समाजामध्ये ही जी विकृत मानसिकता आहे, ही विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार। मग नेमकं आता काय करावं? हताश होऊन बसायचं का घरी सगळ्यांनी? कोणाकडे वळायचं? समाजाने ठोस भूमिका, आता समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का? आणि मधूनच आता ठोस भूमिका, कारण का राज्यकर्त्यांवर, प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाहीये। त्यांच्यावर अवलंबून राहून फारसं काहीच होणार नाहीये। हा जो तीव्र निषेध होतोय तो आता रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे आणि ते आपल्याला दिसतंय आज बदलापूरमध्ये जे काही घडतंय, आणि अतिशय ते रास्त आहे जे काय होतंय। मला असं वाटतं एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे, पण किती दिवस अजून हे चालणार आहे? पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे, म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय। आणि फास्ट ट्रॅक कोर्ट्स लवकर होऊन जेव्हा नोंदच होत नाहीये, तेव्हा ही मानसिकता, अशी विकृत मानसिकता वाढतच जाणार आहे, कारण का वरून समर्थन मिळतंय। मग नेमकं करावं तरी काय? महिलांनी जायचं तरी कुठे? सुप्रिया सुळेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे। हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। नागरिकांचा रोष अतिशय योग्य असून गृह खात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे। पोलिसांना विनंती आहे की कृपया या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा। महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी झालेली जी घटना आहे, अवघ्या 4 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने झालाय त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय। परंतु मला वाटतं हे निषेध करणे, एखादा निवेदन देणे, एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं, हे आता बस झालं। हे असे जे नराधाम असतात ना, यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे। कायदा गेला उडत, मी बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, एक लोकप्रतिनिधी म्हणून। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही। हे नराधमाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धतीने मारलं पाहिजे। ही भावना प्रत्येक माणसाची आहे, माझी सुद्धा आहे। सरकार कारवाई करेल, सरकार मागं पुढे पाहणार नाही। परंतु काल यूपी मध्ये जसा एक निर्णय घेतला तसं या सरकारला सुद्धा आता निर्णय घ्यायची आवश्यकता आहे। या महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणीशी, माझ्या आईशी, माझ्या सर्व महिलांशी, ती कोणत्याही जाती धर्माची असो, तिच्यावर जर अत्याचार होत असेल
तर त्याची गय केल्या जाणार नाही, हा एक संदेश आता द्यायची गरज आहे. तसेच राज ठाकरे यांनी देखील एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलंय. बदलापूर येथील घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. ज्या शाळेमध्ये ही घटना घडली आहे त्या शाळेवरही आम्ही कारवाई करणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.